नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिकवरती व्हिडिओ सिरीज करतोय. त्यातलं आपलं हे नेक्स्ट लेक्चर आहे. दिस लेक्चर इज अबाउट पीएच ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड बेसेस. रादर आपण काय बघणार आहोत तर न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे पीएच मीटरचे किंवा पीएच स्केलचे. ठीक आहे. दिस व्हिडिओ इज ओनली फॉर स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. हे डोक्यात ठेवून सगळे व्हिडिओ बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वीक ऍसिड वीक बेस त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचा फॉर्म्युला ते सगळं बघूया. ठीक है. So basically what is a strong acid or what is a strong base or what is meaning of strong? So the strong means which dissociates completely. Or you can say dissociates almost completely. Okay, they are called as strong acid or strong base. Okay, for example NaOH, it will break down as Na plus OH minus, or HCl, it will break down as H plus Cl minus. Okay, so these are strong which will dissociate almost completely. ठीक आहे. यांच्यासाठी काय करायचं तर whatever the given concentration of acid or base is the same concentration for H plus or OH minus. Okay, example बघा. Suppose if you have 0.01 mole HCl, what does it mean? HCl will break down as H plus Cl minus. Okay, so if it is 0.01 mole, okay, HCl किती 0.01 mole means after breaking down you will get all HCl dissociated. H plus पण किती मिळणार आहे 0.01 mole. Okay, so it is final moral of the story. Strong acid strong base असतील तर जे काय गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आहे तेच तुमच्या ऍसिड किंवा बेसचं जे काय गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आहे तेच तुमचं H प्लसचं किंवा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन होणार. Okay, so this is our basic point. We are here for strong acid and strong base. Okay, we'll take 2-3 examples on this. बरं, या व्हिडिओ मध्ये आपण न्यूमरिकल्स किंवा एक्झाम्पल्स पण बघणार आहे. तर जी न्यूमरिकल्स तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतात किंवा जी न्यूमरिकल्स तुम्हाला वेगळं काहीतरी वाटतंय ते तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे. चलो, सो फर्स्ट वन इज व्हॉट इज पीएच ऑफ 0.001 मोलर HCl. Okay, if this is a question, how to solve this one? HCl is strong acid, so H plus ion concentration is same as concentration of HCl. So it is 0.001 and it is nothing but 10 raised to minus 3 moles. And what is our formula for pH? pH is minus log to the base 10 of H plus ion concentration. Therefore, pH will be equal to minus log of 10 raised to minus 3. Okay, the answer is 3. So pH of this solution is 3. Okay, कळाले? चला तुम्ही पटकन हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, आपण पुढे जाऊ. ओके, चलो. सो नाउ इंस्टेड ऑफ HCl the question is 0.001 मोलर NaOH. अब क्या करना है? HCl म्हणजे ऍसिड होतं. ऍसिडचा pH लेस दॅन 7 यायला पाहिजे, आला, नो प्रॉब्लेम. पण बेस आल्यावर काय करायचं? ठीक आहे, तर बेस आल्यावर काय करायचं? द पॉइंट इज pH प्लस POH इज इक्वल टू 14. ओके, कोणता कन्सेप्ट वापरायचा? pH प्लस POH इज इक्वल टू 14. सो वेन वी हॅव अ बेस NaOH, आपल्याकडे H प्लस आयन नसतात तर कोणते आयन असणार आहेत? OH मायनस आयन. ओके, सो व्हॉट वी हॅव? OH minus ion. If it is there, it is 0.001 or it is 10 raised to minus 3 moles. Okay, आणि OH minus ion वरनं काय मिळतं आपल्याला? POH. POH will be equal to minus log to the base 10 of OH minus ion, and that will be POH is minus log of 10 raised to minus 3. POH will be equal to 3. But the question is what is pH? pH विचारल्यावर काय करणार? Therefore, pH will be equal to 14 minus POH. 14 minus 3, 11. कळालंय? मग असे HCl होता तर pH 3 आलेला, NaOH आल्यावर pH किती आला? 11. कळालं? लेस दॅन 7, मोर दॅन 7. ओके, कळालं कसं करायचंय? सो इफ pH is given, how to calculate for acid and base. ओके, चलो अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण.
कोल्ड ड्रिंक बॉटल और कोल्ड ड्रिंक सोल्युशन. ओके, कोल्ड ड्रिंक आपलं काय असतं, CO2 गॅस डिझॉल्व्ह केलेला असतो. CO2 ऍसिडिक आहे तर कोल्ड ड्रिंकचा पण पीएच ऍसिडिकच होतो. सो कोल्ड ड्रिंक हॅव H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 3.6 इंटू 10⁻³ मोल. ठीक आहे. सो एका बॉटलमध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 3.6 इंटू 10⁻³ मोल. कॅल्क्युलेट पीएच. ओके, कसं करणार आहे, pH is equal to minus log of H plus ion, that is minus log of 3.6 into 10⁻³. सो आता मायनस लॉग आत घेऊयात, काय होणार आहे, मायनस लॉग ऑफ 3.6 प्लस किंवा मायनस काय प्लस येणार ना, मायनस मायनस प्लस प्लस 3 log 10. ओके, नाव लॉग 3.6. तुम्हाला लॉग अँटी लॉग कसं काढायचं ते एक व्हिडिओ केलेला आहे शॉर्टकट मध्ये, तो बघू शकता. यू विल गेट आन्सर लॉग 3.6. ओके, द लॉग 3.6 इज 0.56. ओके, इट इज मायनस 0.56 प्लस 3 लॉग 10 किती असतो, 1. द आन्सर विल बी 2. किती येणार आहे, 3 minus 5 6. आन्सर विल बी 4. बरोबर. सो pH ऑफ दिस सोल्युशन इज 2.44. कसं काढायचं, सपोज इफ यू गेट सम नंबर लाईक दिस, याचा लॉग याचा लॉग. ओके, सो दिस लॉग विल बी इन मायनस साइन. ओके, अँड दिस लॉग विल बी इन पॉझिटिव्ह, कारण की मायनस मायनस प्लस झालं, अँड यू विल गेट फायनल आन्सर. कळलं. सो हाउ टू कॅल्क्युलेट pH. आगे बढ़े. चलो, नेक्स्ट वन इज if you get some diabasic acid. Okay, example बघा, what is pH of 0.005 molar H2SO4. 0.005 molar H2SO4. ओके, असा क्वेश्चन आला तर काय करायचं बघा, H2SO4 इट्स डायबेसिक ऍसिड, म्हणजे त्याच्याकडे 2 H प्लस आहेत. H2SO4 ब्रेकडाऊन कसा होतो, 2H प्लस प्लस SO4 मायनस मायनस. So if you have one molecule of H2SO4, it will give 2 ions of H plus. बरोबर, एक H2SO4 असेल तर 2 H plus मिळतील. माझ्याकडे 0.005 मोल H2SO4 असेल, कळतंय, तर किती H प्लस येणार आहे, 0.005 into 2, that will be 0.010 मोल H प्लस. कळतंय. जेव्हा मोनोबेसिक ऍसिड असतं म्हणजे एकच H प्लस असेल त्यावेळेस काय, जेवढं ऍसिड तेवढाच H प्लस. पण डायबेसिक, ट्रायबेसिक, टेट्राबेसिक असं काय झालं तर काय करणार आहे आपण, मल्टिपल मध्ये तेवढं H प्लस इन्क्रीज होणार. ओके, अँड नाव कॅल्क्युलेट pH. pH विल बी मायनस लॉग ऑफ H प्लस. सो H प्लस किती आपला, मायनस लॉग ऑफ 0.01. 0.01 मीन्स 10⁻². सो pH इज 2. ओके, इन द सेम वे तुम्हाला काय करता येईल, डाय ऍसिडिक बेस असेल लाईक BaOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, प्रत्येक वेळेस काय करायचंय तुम्हाला इथे डबल येणार. फक्त काळजी घ्या, H प्लस विचारलाय का OH मायनस. ओके, चलो नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता उलट करूयात आपण. सोल्युशन ऑफ NaOH have pH 12.7. ठीक है, pH किती आहे, 12.7. व्हॉट इज इट्स कॉन्सन्ट्रेशन. ओके, हाऊ मेनी मोलर. आता बघा, पहिल्या सगळ्या क्वेश्चन मध्ये किती मोल स्टार्टिंग मटेरियल दिलेलं, आता काय विचारलंय, किती मोल आहे. कळलं, उलटा क्वेश्चन, pH दिलाय, मोल विचारलंय. आधीच्या सगळ्या क्वेश्चन मध्ये मोल दिलेलं pH. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय, तर बेस आहे, हे लक्षात घ्या. pH दिलाय म्हणजे H प्लस आयन दिलाय, पण आहे आपल्याकडे बेस. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, इट इज नथिंग बट वी हॅव टू कॅल्क्युलेट हाऊ मेनी मोल्स ऑफ NaOH. हाऊ मेनी मोल्स ऑफ OH. NaOH म्हणजे कोण, OH काढायचा. कळलं, चला सुरू करूया. सो फर्स्ट थिंग, सो pH इज 12.7. ओके, देअरफॉर pH चा फॉर्म्युला काय, pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ
H plus ion concentration. बरोबर. Therefore 12.7 is equal to minus log of H plus. आता मला H plus काढायचं तर ही लॉगची साईन काढावी लागेल. हा, आणि मायनस पण आधी मायनसला इकडे नेऊ. minus 12.7 is equal to log of H plus. And now if I remove this log, I have to take anti-log from both the sides. बरोबर. Therefore anti-log of minus 12.7 will be equal to concentration of H plus. कळलं? आता anti-log of negative side काय करतो आपण? +1 -1. इट इज anti-log of काय करायचं? 12 मध्ये एक ऍड करायचा आणि 7 1 म्हणजे 10 मधनं मायनस करायचा. सो 12 + 1 विल बी 13 बार. पॉइंट 7 कसं काढणार? 10 - 7 दॅट विल बी 3 इज इक्वल टू H प्लस. देअरफॉर अँटीलॉग ऑफ 13.3. परत एकदा अँटीलॉग कसा काढायचा आहे त्याचा व्हिडिओ केलाय लॉग अँटीलॉगचा, तो बघा आणि त्याने सॉल्व्ह करायचंय. आणि आता इथं पटकन सांगते शॉर्टकट मध्ये काय करायचंय. जो नंबर तुमचा आहे तो कशाचा लॉग आहे बघायचा, तो त्याचा अँटीलॉग. म्हणजे काय बघा, दिस कॅरेक्टर 10⁻13 बरोबर, हा कुठे जातो? पॉवरला. आणि हा 3 0.3 कशाचा लॉग आहे? 0.3 इज लॉग ऑफ 2. तर अँटीलॉग ऑफ 0.3 विल बी 2 and that is equal to H plus. ओके. सो 2 × 10⁻13 मोल्स हे काय आलंय? H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन. ओके. पण विचारलंय काय आपल्याला? व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH? H प्लस नाहीच विचारला. ओके. सो देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस विल बी इक्वल टू 10⁻14 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. बरोबर. H प्लस इंटू OH मायनस इज इक्वल टू KW. KW किती असतो? 10⁻14. कळालं ना? देअरफॉर OH minus concentration is equal to 10⁻14 divided by 2 × 10⁻13. -13 वरती गेला की काय होणार? +13. So it will be 1/2 × 10⁻1. 1/2 किती? 0.5 × 10⁻1 0.05 mole. Therefore concentration of NaOH is equal to 0.05 mole. कळाले? कसं कॅल्क्युलेशन करायचं? सो दिस कॅल्क्युलेशन इज नथिंग बट H प्लस दिलाय त्याच्यावरनं OH मायनस काढायचं. ओके. सो वन वे इज कॅल्क्युलेट H प्लस फर्स्ट अँड देन फ्रॉम KW कॅल्क्युलेट OH मायनस. सेकंड वे काय? PH वरनं तुम्हाला POH काढता येईल 13 मायनस करून, 14 मायनस करून. दॅट विल ऑल्सो गिव्ह द सेम आन्सर. ओके. PH वरनं POH काढायचा डायरेक्टली, तुम्हाला इथे काय मिळेल? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज युअर फायनल आन्सर. सो दिस इज वन वे अँड यू कॅन यूज अनदर वे. कळालं? ओके. सो दिस इज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ pH. डायरेक्टली गिव्हन सोल्युशन, जे काही गिव्हन सोल्युशन आहे त्याचा pH कसा काढायचा आणि pH दिला असेल तर गिव्हन सोल्युशनचं कॅल्क्युलेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं. सो समजलंय ना सगळ्यांना? ओके. नाउ विल गो फॉर द नेक्स्ट वन. आता गिव्हन सोल्युशन मध्ये वॉटर ऍड केलं की काय होणार? ठीक आहे. म्हणजे काय? इट इज नथिंग बट pH ऑन डायल्युशन. ओके. सो बघा, डायल्युशन झालं की काय होतं? डायल्युशन इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. बरोबर. कधी पण डायल्युशन वॉटर ऍड केलं की काय होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. बरोबर. ऍसिड असेल तरी कमी होणार, बेस असेल तरी कमी होणार. बरोबर. सो ऍसिड असताना काय होणार आहे? H प्लस आयन. ओके. आय राईट हिअर ऍसिड फर्स्ट. इफ यू हॅव ऍसिड, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस नाही, काय होणार आहे? डिक्रीजेस. इफ यू हॅव बेस, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. बरोबर. आणि आता pH बघूयात. pH चा फॉर्म्युला काय? मायनस लॉग ऑफ H प्लस. जर का H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, मायनस साईन. इफ दिस व्हॅल्यू डिक्रीजेस, निगेटिव्ह साईन, दिस व्हॅल्यू विल इन्क्रीज. सो व्हॉट विल हॅपन? pH विल इन्क्रीज. सिमिलरली इथं काय होणार आहे? POH विल इन्क्रीज. ठीक आहे. पण आपण pH काढतो, pH स्केल करतो, तेव्हा POH कधीच बघत नाही. पण POH वाढला, फॉर्म्युला काय आपला? pH प्लस POH इज ऑलवेज इक्वल टू 14.
समजा पीओएच ची व्हॅल्यू वाढली तर पीएच ची व्हॅल्यू काय होणार आहे, पीएच व्हॅल्यू विल डिक्रीज. कळालंय का? सो इट इज अवर थर्ड पॉइंट, pH on dilution. In case of acid, on dilution pH value increases and on dilution for base pH value decreases. Okay, example बघा. If you have two solutions of pH 2 and 4, ठीक आहे, pH 2 आणि pH 4 ही दोन सोल्युशन आहेत, दोन्ही ऍसिडिक आहेत. ठीक आहे, काय सांगतो आपण, H प्लस आयन कमी झालं की pH वाढतो. So here this solution is more concentrated. So pH2 is more acidic than pH4. Okay, तसंच आपण इथं दोन नंबर घेऊयात, 12 आणि 14. काय सांगतो आपण, बेस मध्ये डायल्युशन झालं की pH कमी होतो, म्हणजे 14 is more concentrated. कळालंय? ओके, सो बेस मध्ये pH डायल्युशन करून कमी येतो, ऍसिड मध्ये pH डायल्युशन करून इन्क्रीज होतो. कळालं हे दोन पॉइंट? ओके, आता कमी होतं जास्त होतं म्हणल्यावर फॉर्म्युला पाहिजे, बरोबर. चलो, सो ऍसिडचा फॉर्म्युला काय, आय राईट हिअर ओनली. फॉर ऍसिड व्हॉट इज द फॉर्म्युला, pH इन्क्रीज होणार आहे, सो न्यू pH विल बी इक्वल टू इनिशियल pH प्लस लॉग ऑफ V2 अपॉन V1. प्लसचा मिनिंग काय होतं, pH इन्क्रीज झालाय, पॉझिटिव्ह साइन. सिमिलरली बेस साठी काय लिहिणार आहे आपण, न्यू pH विल बी इक्वल टू इनिशियल pH मायनस लॉग ऑफ V2 अपॉन V1. मायनस साइन का, तर इनिशियल पेक्षा हे आन्सर कमी येणार. व्हॉट इज V2? V2 इज फायनल व्हॉल्यूम and V1 is initial volume. ओके, म्हणजे सपोज इफ यू हॅव 10 ml, 10 ml मध्ये वॉटर ऍड करून 100 ml केलं तर V2 होणार 100, V1 होणार 10. कळालंय? सो इन दिस वे यू हॅव टू कॅल्क्युलेट pH. ओके, बरं आता आपण 10-100 वाला एक एक्झाम्पल करूया. सपोज द क्वेश्चन इज अ सोल्युशन ऑफ pH 3 is diluted from 10 ml to 100 ml. What is the final pH? Okay, so this is acidic solution, pH increase होणार आहे. So formula काय, final pH will be equal to initial pH किती 3 plus log of V2 किती आहे 100 आणि V1 किती येणार आहे 10. So it is 100 upon 10. So that will be pH 3 plus 100 upon 10, 10, pH of 10, 1. So pH is equal to 4. कळालं कसं काढलं? ओके, लक्षात आलं ना? फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल. नीट लक्ष द्या, व्हॉल्यूम लिहायचा म्हणजे बरेचदा क्वेश्चन काय येतो, टू द 10 ml सोल्युशन 990 ml वॉटर इज ऍडेड. ओके, असं वर्ड असेल तर काय करायचं बघा, 990 ml वॉटर इज ऍडेड, पण आपल्याला वॉटर किती ऍड केलं ते नकोय, फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम काय होणार आहे 10 प्लस 990, 1000 येणार. काय बोलले, कळालं? ओके, एका कंटेनर मध्ये आधीच 10 ml वॉटर आहे, दॅट इज V1, आणि वरून वॉटर ऍड केल्यावर फायनल व्हॉल्यूम काय झाला तो V2. कळालं? सो V1 आणि V2 कसा चॉईस करायचा ते नीट बघा. इट्स जस्ट अ पार्ट ऑफ ग्रामर. ठीक आहे, थोडस इंग्लिश चांगलं असेल की जमणार आहे. ओके, चलो. सो आता फ्रॉम धिस व्हॅल्यू, आता बघा इथंच आता आपण 990 घेतलं ना, सो 990 झालं तर इथे काय येणार आहे 1000. 1000 म्हणजे इथे काय होणार आहे +2, कारण की 100 येणार ना. ओके, सो व्हॉट इज द रूल, इफ द सोल्युशन इज डायल्युटेड 10 times, pH will increase by 1. एकने pH वाढणार. If the solution is diluted 100 times, pH will increase by
2 and if the solution diluted 1000 times, then pH will increase by 3. कळलं? What we are seeing for acid pH increases. त्यामुळे 1, 2, 3 ने वाढला. कळलं? हा झाला शॉर्टकट. म्हणजे काय, प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहून आन्सर काढायची गरज नाही. पण समजा राऊंड ऑफ येत असेल तर लाईक 50 ml चा 500 झाला, 500 चा 5000 झाला, किंवा 0.5 मोल होता, 0.5 ml आहे त्याचा 50 ml झाला. ऍट दॅट टाइम यू कॅन यूज दिस लिंक. ओके, और अदरवाइज फॉर्म्युला वापरा, आन्सर काढा. ओके, आता हे लिहिलं आपण ऍसिड साठी. सेम बेस साठी काय लिहिणार आपण? इफ बेस इज डायल्युटेड 10 times, then pH will decrease, कारण की मायनस साइन बरोबर, इथं मग मायनस साइन येणार. pH will decrease by 1 unit. बरोबर. Similarly 100 times dilution, pH will decrease by 2 units, and 1000 time dilution, pH will decrease by 3 units. कळलं? ऍसिड मध्ये इन्क्रीज, बेस मध्ये डिक्रीज. ओके, एक्झाम्पल बघा. In 100 ml 0.01 mole NaOH, if 900 ml water is added, what is its pH? ओके, 100 ml मध्ये काय केलं आपण? 900 ml वॉटर ऍड केलंय, त्याचा pH किती? ओके, so let us check how to solve this one. So first of all, this is NaOH. NaOH आल्यावर pH नाही मिळत, तर काय मिळतं आपल्याला? POH. ओके, हे डोक्यात घ्या आणि नंतर pH काढायचा आणि मग नंतर फायनल जायचं. ओके, सो आधी आपल्याला इनिशियल pH काढावं लागेल, बिकॉज pH इज नॉट गिवन. सो व्हॉट वी हॅव? We have 0.01, that is 10 raised to minus 2 mole NaOH. Therefore, POH काय येणार आहे? मायनस लॉग ऑफ 10 raised to minus 2 काय येणार आहे? 2. और therefore, pH will be equal to 14 minus 2, 12. Okay, so pH किती मिळाला आपल्याला? 12. Okay, now what is done? Initial volume किती होता? इनिशियली 100 ml. ओके, फायनल व्हॉल्यूम किती झाला? 900 झाला का 1000 झाला? 900 वॉटर ऍड केलंय, आधी 100 होतं त्यात 900 ऍड केलं, तर टोटल किती झालं? 1000 ml. बरोबर. सो हाऊ मेनी टाइम्स डायल्युशन? देअरफॉर इट इज 10 टाइम्स डायल्युशन. आणि 10 टाइम्स झालं तर डिक्रीज बाय 1 युनिट. देअरफॉर फायनल पीएच किती येणार आहे तुमचा? 12 मायनस 1 11. कळते ना? निगेटिव्ह साइन, मायनस साइन का केलं? पीएच ऑफ बेस विल डिक्रीज ऑन डायल्युशन. कळालंय कसं करायचंय? ओके, सो द क्वेश्चन इज मिक्स. म्हणजे याच्यामध्ये काय काय बघा. पहिल्यांदा तुम्हाला मोलॅरिटी वरनं पीएच काढायचा, पण तेच बेस दिलाय, पीओएच वरनं पीएच काढायचा. म्हणजे बघा, आपण हा वाला पॉइंट आधी केला पीओएच वरनं पीएच. त्याच्यानंतर नेक्स्ट वन तुम्हाला इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम दिलाय, पण तो रेडी दिलेला नाही. तुम्हाला नीट बघायचंय इनिशियल किती, फायनल किती, आणि मग इन्क्रीज का डिक्रीज. ओके, सो दिस इज फॉर पीएच ऑफ डायल्युशन. सो ओव्हरऑल आपण काय बघितलं आता? परत पहिल्यापासून बघा. पहिल्यांदा नुसता ऍसिड असेल तर काय पीएच काढायचा, नुसता बेस असेल तर काय काढायचा, किंवा पीएच दिला असेल तर कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं. सेकंड पॉइंट काय बघितला? गिव्हन सोल्युशन मध्ये वॉटर ऍड झालं तर कसा फॉर्म्युला येतो, कळालं? आणि आता तिसरी गोष्ट, नाव थर्ड वन, समजा आपण मिक्स केलं. मिक्स म्हणजे काय? ऍसिड प्लस बेस. So if you mix two strong acid or if you mix two strong bases, then what is the final pH? Okay, so बघा, first we'll take example of mixture. एक काम करा, चा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला रब करता येईल सगळं. ओके, चलो. So the next point is pH of mixture.
Okay, I'll write here only in shortcut. In acid, pH increases, and on base, pH decreases. Okay. Now fourth point is pH for the mixture. Okay, so mixture can be acid plus acid, बरोबर, or the mixture can be base plus base, or mixture can be acid plus base. बरोबर ना, तीनच ऑप्शन येणार ना. आपल्याकडे काय ऍसिड आणि बेस, मग दोन्ही मिक्स केलं तर काय काय होऊ शकतं, आयदर दोन ऍसिड मिक्स करा, दोन बेस मिक्स करा, किंवा ऍसिड प्लस बेस. ठीक आहे, सो हे मिक्सचर झालं. सो लॉजिक काय बघा, ऍसिड प्लस ऍसिड म्हणजे H प्लस मिळणार, म्हणून ऍसिड प्लस ऍसिड म्हणजे ऍसिडच होतं, सो विल गेट H प्लस. बेस प्लस बेस म्हणजे काय, बेस प्लस बेस म्हणजे प्रॉडक्ट काय मिळणार, बेस, सो यू विल गेट OH मायनस. आणि ऍसिड प्लस बेस यामध्ये काय होईल, जो स्ट्रॉंगर आहे तो विनर. जर का ऍसिड भरपूर असेल तर आपल्याला मिळणार H प्लस, आणि बेस भरपूर असेल तर मिळणार OH मायनस. ठीक आहे, चलो आय विल रिपीट वन्स अगेन. इफ यू हॅव ऍसिड प्लस ऍसिड, द फायनल मटेरियल इज ऍसिड. दोन ऍसिड एकत्र केले की ऍसिडच मिळणार, म्हणजे आपण इथं काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. इफ यू हॅव बेस प्लस बेस, दोन बेस कंबाईन झाले की परत बेसच मिळतो, बेसचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोजणार आपण, OH मायनस. कळतंय, सो H प्लस मिळणार, त्याच्यावरनं काढायचा pH. इथं OH मिळणार, त्याच्यावरनं आधी काढायचा POH आणि मग काढायचा pH. ओके, आणि आता ऍसिड प्लस बेस परत दोन पार्ट आले. काय, सपोज ऍसिड एक्सेस आहे आणि बेस लिमिटेड आहे. म्हणजे काय, ऍसिड जास्त आहे आणि बेस कमी आहे, म्हणजे काय होणार आहे, H प्लस भरपूर आहे, OH मायनस कमी आहे. तर OH आणि H मध्ये रिएक्शन होणार, न्यूट्रलायझेशन, HOH वॉटर तयार होणार, आणि मागं शिल्लक कोण राहणार, OH संपणार का H संपणार. इन दिस केस येस, काय होणार आहे, OH संपणार आणि राहणार कोण, H. सो व्हॉट इज रिमेनिंग, H प्लस. सो आपल्याला इथं काय करायचंय, रिमेनिंग H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि सिमिलरली इफ यू हॅव उलटा, म्हणजे काय, बेस एक्सेस अँड ऍसिड लिमिटेड. बेस एक्सेस मध्ये आणि ऍसिड लिमिटेड मध्ये, तर आपण इथं काय मिळणार आहे बघा, बेस म्हणजे OH मायनस आणि H म्हणजे ऍसिड म्हणजे H प्लस. H प्लस लिमिटेड आहे म्हणजे काय होणार आहे, H प्लस संपून जाणार आणि मागं कोण राहणार आहे, OH मायनस. सो व्हॉट यू विल गेट हिअर, OH मायनस रिमेनिंग. कळालं, सो परत एकदा H प्लस वरनं काढायचा pH, OH वरनं काढायचा POH, POH वरनं काढायचा pH. ठीक आहे, बेसिक कळालं, मग आपण फॉर्म्युला बघू. ओके, चलो नेक्स्ट पार्ट, ऍसिड प्लस ऍसिड. आपण इथनं सुरू करूया. सो इफ यू हॅव कॉम्बिनेशन ऑफ ऍसिड प्लस ऍसिड, ओके, फॉर एनी मिक्सचर, फॉर एनी मिक्सचर, ह्या तिघातलं कोणतंही करायचं झालं तर काय करायचंय तुम्हाला, कॅल्क्युलेट मिलीमोल. कॅल्क्युलेट मिलीमोल. मिलीमोल म्हणजे काय, M इंटू V. M स्टँड्स फॉर मोलॅरिटी, V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम. कळतंय, 10 मोल 20 ml 10 मोल, तर 20 ml आणि 10 मोल, मिली आणि मोल या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, सो मिलीमोल कॅल्क्युलेट करून आपल्याला हे आन्सर काढायचे. ओके, डायरेक्टली आपण नाही, आधी आपण फॉर्म्युला बघूया. ऍसिड प्लस ऍसिड याच्यामध्ये काय मिळणार आहे आपल्याला, H प्लस आयन. बरोबर, what is this formula, H plus ion is equal to M1V1 plus M2V2 divided by total volume. ओके, म्हणजे काय, M1V1 म्हणजे काय, मिलीमोल ऑफ फर्स्ट ऍसिड प्लस मिलीमोल ऑफ सेकंड ऍसिड डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. ओके, बेस प्लस बेस, हे मिक्सचर असेल तर काय मिळणार आहे आपल्याला, OH मायनस. बरोबर, OH minus ion concentration will be equal to M1V1 plus M2V2 divided by total volume. ओके, म्हणजे काय, एका कंटेनर मध्ये आधी थोडासा बेस भरलाय, लाईक वी हॅव 0.1 मोल 20 ml NaOH. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ऍड केलं 0.5 मोल 70 ml
KOH. ठीक आहे, बेस मध्ये बेस ऍड केला तर हा याचा M1V1, हा याचा M1V1 आणि टोटल व्हॉल्यूम हा झाला. कधी कधी टोटल व्हॉल्यूम वेगळा देतात, जो देतील तो लिहायचा. कळलं? So this is acid plus acid, acid plus base. Now next one, acid plus acid and base plus base. Now next one is acid plus base. आणि त्याच्यामधला फर्स्ट केस कोणता आपला? When we have acid in excess. ओके, ऍसिड एक्सेस म्हणजे काय? M1V1 किंवा MAVA एक्सेस आहे. ओके, सो यू विल गेट H प्लस. फर्स्ट ऑफ ऑल हे कळालं ना, ऍसिड एक्सेस झाला की काय मिळणार? H प्लस. आणि आता इथं काय झालंय बघा, पहिल्या केसमध्ये ऍसिड मध्ये ऍसिड मिक्स झालं, याच्याकडे पण H प्लस होते, ह्याच्याकडे पण H प्लस होते, दोन्ही मिळून टोटल H प्लस वाढले. ऍसिड मध्ये ऍसिड आधी H प्लस होतं, अजून H प्लस आलं, टोटल H प्लस इन्क्रीज झालं. बेस मध्ये सेम, आधी थोडं OH मायनस होतं, अजून OH आलं, टोटल वाढलं. कळालं? पण ऍसिड प्लस बेस काय होणार आहे? आधी माझ्याकडे एवढं ऍसिड आहे, तर एवढं बेस टाकलं, तर जेवढा बेस आहे तेवढे H प्लस काय होणार आहे? संपून जाणार, मायनस. कळलं ना? सो व्हॉट इज दिस थिंग? व्हॉट विल गेट फॉर्म्युला? MAVA मायनस MBVB डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. ओके, मायनस साइन कळलं का? ऍसिड आणि बेस काय करणार आहेत? ऍसिड बेसच्या OH ला आणि बेस ऍसिडच्या H प्लस ला खाऊन टाकणार. सो टोटल नंबर ऑफ आयन्स काय होणार आहेत? कमी होणार. ऍसिड एक्सेस मध्ये असेल म्हणजे काय? H प्लस आपल्याकडे एक्सेस, तर टोटल मॅक्सिमम H प्लस मायनस लिमिटेड OH मायनस, हे आन्सर येणार. कळलं? सिमिलरली ऍसिड प्लस बेस अँड नाउ वी हॅव बेस इन एक्सेस. ठीक आहे, सो काय मिळणार आहे आपल्याला? रिमेनिंग कोण राहणार आहे? OH मायनस. आणि फॉर्म्युला काय होणार आहे? OH मायनस आयन इज इक्वल टू MBVB मायनस MAVA अपॉन टोटल व्हॉल्यूम. कळलं रे? सो हाऊ टू कॅल्क्युलेट pH ऑफ मिक्सचर. ओके, चला एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आता आपण काय करूयात? ऍसिड प्लस ऍसिड, ऍसिड प्लस बेस, बेस प्लस बेस, ते सगळे एक्झाम्पल्स आपण करूयात. ओके, चलो मिक्सचरचे जे काय कॉम्बिनेशन आहेत ते सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. सो द फर्स्ट एक्झाम्पल इज HCl प्लस HCl, ऍसिड प्लस ऍसिड. सेकंड काय? NaOH KOH, बेस प्लस बेस. देन HCl प्लस HCl, परत ऍसिड प्लस ऍसिड. HCl प्लस NaOH, ऍसिड प्लस बेस. अँड लास्ट वन इज NaOH प्लस HCl, ऍसिड प्लस बेस. ठीक आहे, एवढे करूयात, ते तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल. मग वाटलं तर एखादं एक्स्ट्राचं बघूयात. ओके, चलो द फर्स्ट वन इज ऍसिड प्लस ऍसिड. ओके, so what you will get? You will get परत acid, or what you will get? H plus ion. So how to calculate H plus? पहिला ऍसिड कोणता आहे? M1V1. It is 20 into 0.2. आणि दुसरा ऍसिड M2V2. It is 30 into 0.01. बरोबर आहे का? M1V1, M2V2. ओके, सो पहिलं किती आलं? 20 into 2. बरोबर. नेक्स्ट वन 30 into 0.01. It will be 0.3. ओके, आणि आता व्हॉल्यूम बद्दल काय दिलंय का? नाही दिलेलं, फक्त हे दोन व्हॉल्यूम आपल्याला काय करायचे? ऍड करायचे. टोटल होणार, टोटल इज 50 ml. So what is our final H plus ion concentration? H plus ion will be M1V1 4 plus M2V2 0.3 divided by volume किती आहे? 20 plus 30. Therefore H plus ion काय करणार आपण? 4 plus 0.3 4.3 आणि 20 plus 30 50. बरोबर. What is your answer? काढून बघा बरं. H plus ion काढून बघा. आन्सर काय येणार आहे तुमचं? 5 8 बरोबर ना? 0.08. बरोबर. So it is nothing but 8 into 10 raised to minus 2. Therefore pH किती येणार आहे? minus log of 8 into 10 raised to minus 2.
सो मायनस लॉग 8, मायनस लॉग 8 किती येणार आहे? मायनस 0.9 प्लस 2. सो आन्सर इज 1.1. कळालंय? सो pH ऑफ दिस सोल्युशन इज 1.1. कळालंय कसं केलंय? ओके. द थिंग व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, हाऊ टू डू दिस ऍडिशन. हे पुढचा पार्ट काय आपला मागच्या टॉपिक मधलाच आहे, H+ion वरनं pH काढायचा. सो दिस इज नॉट इम्पॉर्टंट, प्लीज कन्सिडर दिस वन. ओके. चलो आता नेक्स्ट केस मध्ये आपण फक्त H+ion OH- पर्यंत गाडी घेऊन ठेवू, बाकीचं तुम्ही मनाने करा. चलो नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघा काय. इट इज बेस प्लस बेस. सो युअर फायनल आन्सर इज बेस. बरोबर, तुम्हाला काय मिळणार आहे? बेस. सो M1V1 काय येणार आहे? 30 into 0.01. that will be equal to 0.3. M2V2 काय? 60 into 0.002. so that is 0.12. ओके. टोटल व्हॉल्यूम काय दिलाय का? नाही दिला. मग या दोघांचं ऍडिशन. पण काय मिळणार आहे तुम्हाला? OH मायनस. सो OH मायनस विल बी इक्वल टू 0.3 plus 0.12 divided by 30 plus 60. Okay. So from this value you can calculate OH minus. OH minus वरनं काढायचा POH. POH वरनं काढायचा pH. Okay. चलो नेक्स्ट वन. HCl plus HCl. It is acid plus acid like first case. फक्त थोडंसं वाढवलंय. काय केलंय बघा. 20 ml 0.2 मोलर HCl प्लस 30 ml 0.0 मोलर HCl हे दोन्ही ऍड केलं आणि डायल्युटेड टू 1 लिटर. म्हणजे आपला जो फायनल व्हॉल्यूम आहे तो नुसता ऍडिशन नाहीये, तर किती आहे तो? 1 लिटर. ओके. सो हाऊ टू डू दिस वन. दिस विल बी, आता डायरेक्टली लिहिते बघा. ऍसिड प्लस ऍसिड आहे, तो विल गेट H प्लस. ओके. पहिलं काय येणार आहे? 20 into 0.2 M1V1 प्लस M2V2 काय येणार आहे? 30 into 0.01. ओके. डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती घेणार? 20 प्लस 30 घेणार का? नाही. आता व्हॉल्यूम किती दिलाय? 1 लिटर. हा लिटर मध्ये आपण लिहितो इथं मिली मोल्स, बरोबर ना? सो लिटर काय करायचं? मोल्स मिली मध्ये घ्यायचं. 1000. कळाले? सो वन्स अगेन फ्रॉम दिस व्हॅल्यू विल गेट H प्लस वरनं काढायचा pH. ओके. चलो नेक्स्ट वन. नाव देर इज ऍसिड प्लस बेस. ठीक आहे. आता इथं काय करायचं बघा. सो ऍसिड प्लस बेस असताना काढायचा आधी MaVa, MbVb. आधी दोन्ही सेपरेट काढायचं. ओके. सो MaVa काय येणार आहे? 20 into 0.1. 20 into 0.1 किती आला? 2. MvVb किती आला? 10 into 0.01. So that is equal to 0.1. Tell me which one is larger? Acid large है का base large है? Yes, acid is larger value. So what you can say here? Acid is in excess. Acid कसं आहे? Excess मध्ये. So finally what will get? Acid. Acid मिळणार म्हणजे काय लिहिणार आपण इथे? H प्लस. H प्लस किती लिहिणार आता? मायनस करायचं. आठवत आहे ना? सो इट इज 2 minus 0.1. आणि टोटल व्हॉल्यूम मात्र टोटल ऍडिशन करायचे. 20 plus 10 that will be 30. ओके. चला सेम क्वेश्चन लास्ट वाला बघा. व्हॉट इज दिस क्वेश्चन? बेस MbVb आणि दुसरा काय घ्यायचा? MaVa. सो NaOH किती आहे? 0.5 into 60. इट इज 3. बरोबर. आणि लास्ट कोण आहे? 20 into 0.5. It will be 1. So which one is larger here? Yes. कोण large आहे? Base. So here base is in excess. Okay. So finally तुम्हाला H मिळणार का OH मिळणार? OH मिळणार. बरोबर. आणि OH मिळणार आणि डायल्युटेड टू 100 लिहिलंय. हे पण इम्पॉर्टंट आहे. डायल्युटेड टू 100 म्हणजे फायनल व्हॉल्यूम किती घेणार आहे? 100. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर हियर? OH मायनस विल बी इक्वल टू base 3 minus 1 divided by 100. Final volume is already given. कळालंय कसं करायचं? So these are the examples of combined salt or you can say mixture of acid plus base. Okay. अजून एक एक्झाम्पल बघा.
Suppose if you have 0.1 mole H2SO4, सॉरी आपल्याला व्हॉल्यूम पण पाहिजे नाही का, 10 ml 0.1 mole H2SO4 plus 10 ml 0.001 mole HCl. ठीक आहे, these values you can take anything. पण आता इथं दोन ऍसिड वेगवेगळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फक्त इश्यू काय आहे तर H2SO4 डायबेसिक ऍसिड आहे. जेव्हा डायबेसिक ऍसिड असतो तेव्हा एन फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. आपण पीएचच्या वेळेस केलं ना, जेव्हा एक H2SO4 असतं तेव्हा 2 H प्लस मिळतात, तर 0.1 असताना 0.2. ओके, सो आपल्या इथं M1V1 कसं लिहायचं, M1V1 N1 किती येणार आहे, 10 इंटू 0.1 इंटू 2. हा 2 कोणासाठी, H2SO4 चा, कळलं. आणि M2V2 N2 म्हणजे कोण, आपला HCl चा एन फॅक्टर, अँड दॅट विल बी 10 इंटू 0.01 इंटू 1. HCl साठी एन फॅक्टर किती, 1. ओके, सो जस्ट कीप इन माइंड, म्हणजे मी आता इथं सगळी एक्झाम्पल 1:1 वाली घेतली, बट इट इज नॉट नेसेसरी. ऍसिड आणि बेस कोणतं येऊ शकतं, मोनोप्रोटिक, डायप्रोटिक, ट्रायप्रोटिक, जसं येईल तसं एन फॅक्टर लिहून M1V1 काढायचा. इज इट ओके? Okay, so I hope you have understood all these examples. So what we have seen from the first point, म्हणजे आजच्या पूर्ण लेक्चर मध्ये पीएच ची कॅल्क्युलेशन कशी करायची, सगळे न्यूमरिकल्स किंवा कसं करायचे ते तुम्हाला सांगितलंय. पहिल्यांदा आपण काय बघितलं, पीएच प्लस पीओएच 14 असतो, ऍसिड दिला तर H प्लस काढायचा, बेस दिला तर OH मायनस, आणि शेवटी काढायचा पीएचच. ओके, नेक्स्ट वन, for strong acid, strong base, whatever is the given concentration, its concentration of H plus or OH minus. तर जो गिव्हन C ची व्हॅल्यू आहे तीच ऍज इट इज घेऊन पीएच काढायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलं की पीएच डायल्यूट सोल्युशन, म्हणजे वॉटर ऍड केल्यानंतर पीएच कोणाचा कमी होतो, कोणाचा जास्त होतो, किती कमी होतो, किती जास्त होतो. ठीक आहे, अँड देन लास्टली वी हॅव सीन पीएच ऑफ मिक्सचर, ऍसिड प्लस बेस. ठीक आहे, सो आता काय करा, याच्या आधी तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायला लावला होता, तर एकदा चेक करा त्यातले सगळे पॉइंट कळालेत का, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल पीएच चे सगळे कॅल्क्युलेशन. ओके, अँड नाउ कम बॅक टू अवर फर्स्ट पॉइंट, दॅट वन इज स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. Okay, whole this lecture is only for strong acid and strong base which dissociate completely. ठीक आहे, वीक ऍसिड वीक बेस काहीतरी तिसराच गोळ घालतात, त्यांना आपण निवांत बघूया. ठीक आहे, दिस इज ओनली फॉर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. सो गिव्हन क्वेश्चन मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे ते नीट बघा आणि मग हे फॉर्म्युले वापरा. ठीक आहे, वीक ऍसिडचं काय लोणचं घालायचं ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. आपलं नेक्स्ट लेक्चरच ओसवाल्ड डायल्युशन लॉ किंवा वीक ऍसिड वीक बेस, मग त्यांचा पीएच कसा काढायचा वगैरे ते सगळे येणार. ठीक आहे, चलो, सो विल स्टॉप हिअर. आणि तुम्हाला यातले कोणते क्वेश्चन आलेले नसतील तर प्लीज मला रिप्लाय द्या कमेंट्स मध्ये, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून नवीन व्हिडिओ पण टाकेल किंवा तुम्हाला सेपरेट एक्सप्लेनेशन पण देईल. ठीक आहे, चलो, गुड बाय.